गणेश नाईकांनी नवी मुंबईमध्ये भाजपला एकहाती सत्ता मिळवून दिल्यानंतर आपला मोर्चा ठाण्याकडे वळवलाय। भाजपच्या ठाण्यातील मध्यवर्ती कार्यालयामध्ये एका बैठकीत नाईकांनी महानगरपालिका निवडणुकीचं रणशिंग फुंकलंय। पण यावेळी त्यांनी रावणाच्या अहंकाराचा दाखला देत अप्रत्यक्षपणे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना डिवचलंय। बघूया। नवी मुंबईमध्ये गणेश नाईक क्रांतीची मशाल घेऊन उभे आहेत। आम्हाला माहिती आहे काय होणार आहे। गणेश नाईक म्हणजे गणेश नाईक साहेब म्हणजे भाजपाला मांडीला मांडी लावून सत्तेत बसायचं आणि जनतेसमोर उगाच डोळे दाखवायचे। हास्यास्पद आहे, हास्यास्पद। भाजप नेते गणेश नाईकांनी एकनाथ शिंदेंच्या बालेकिल्ल्याला सुरुंग लावण्याचा निश्चय केलाय। ठाणे महापालिका निवडणुकीचं रणशिंग फुंकत नाईकांनी एकनाथ शिंदेंना थेट रावणाची उपमा दिली आहे। ठाण्यातही मी सत्ता मिळवून देऊ शकतो, पण त्यासाठी रावणाच्या अहंकाराचं दहन करावं लागेल, असं विधान गणेश नाईकांनी केलंय। नवी मुंबई महापालिकेमध्ये मी पक्षाला सत्ता मिळवून दिली, ठाण्यातही मी सत्ता मिळवून देऊ शकतो, पण त्यासाठी रावणाच्या अहंकाराचं दहन करावं लागेल। त्यासाठी तुम्ही तयार आहात का, अशी विचारणा नाईकांनी केली। पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी ठाण्यात युतीचा आग्रह धरला आणि या युतीच्या बोलणीत तुमचा सन्मान राखला गेला नाही, तर या युतीला पहिला विरोध करणारा मी असेन, असंही नाईक यावेळी म्हणाले। ठाण्यात सत्ता आणायची असेल तर रावणाच्या अहंकाराचं दहन करावं लागेल असं गणेश नाईक म्हणालेत। मी ठाण्यात सत्ता आणून देणारच, असाही दावा त्यांनी आता मोठे लोक काय बोलतात मला माहिती नाही। आम्ही कार्यकर्ते, खाली ग्राउंडवरती काम करणारे कार्यकर्ते काम करू तिथे आणि महायुतीची सत्ता आणू आणि महायुतीचा महापौर बसेल। रिव्होल्यूशन होणार आहे ठाणे आणि नवी मुंबईत, क्रांती। ठाण्यात आणि नवी मुंबईमध्ये गणेश नाईक क्रांतीची मशाल घेऊन उभे आहेत। आम्हाला माहिती आहे काय होणार आहे। रिव्होल्यूशन, नेपाळ स्टाईल। ठाणे जिल्ह्यात भाजप एक नंबर राहील, असं सुद्धा मंत्री गणेश नाईकांनी म्हटलं। हाच धागा पकडत आता ठाणे महापालिकेमध्ये युती नको, अशी भूमिका स्थानिक भाजप नेत्यांनी घेतल्याचं समजतंय। थोडक्यात एकनाथ शिंदेंना बालेकिल्ल्यातच घेरण्याचा भाजपनं प्रयत्न केल्याचं बोललं जातंय। ठाणे जिल्हा आणि महापालिकेमध्ये भाजपची मजबूत स्थिती, लोकसभा आणि विधानसभेला भाजपला चांगली मतं, महायुतीमध्ये न जाता स्वबळावर निवडणूक लढण्याची मागणी। महायुतीमध्ये लढल्यास अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते नाराज होण्याची शक्यता, महायुतीमध्ये तिकीट न मिळाल्यास बंडखोरी होण्याचीही शक्यता। गणेश नाईक साहेब एक सिनियर मंत्री आहेत, नेते आहेत। महायुतीमध्ये काम करत असताना आमच्या सगळ्यांवर जबाबदारी आहे की उबाटा आणि उबाटाची जी अलायन्स आहे त्यांना लांब ठेवायचं। माझ्यासारख्या एका लहान कार्यकर्त्याला तीच समज दिलेली आहे महायुतीच्या नेत्यांनी। मला असं वाटतं सगळ्यांनी जर आपण महायुतीचा धर्म पाळला, आपल्याला तसं हरवणारं, तसं मागे टाकणारं आता तसं पूर्णच पक्ष राहिलेला नाही। मग आपसात आपण हे सगळं न करता, एक दुसऱ्यावर टीका टिप्पणी न करता चांगल्या वातावरणामध्ये महायुती चालली पाहिजे। गणेश नाईक म्हणजे गणेश नाईक साहेब म्हणजे भाजपाला एखाद्या व्यक्तीनं कोणाच्या तरी नावानं तुमच्याकडे ब्रेकिंग होण्यासाठी काही गोष्ट बोलल्या, याचा अर्थ नवी मुंबईमध्ये किंवा ठाण्यामध्ये किंवा महाराष्ट्रामध्ये एकनाथ शिंदे साहेबांचं अस्तित्व कमी होणार नाही। आज एकनाथ शिंदे साहेबांमध्ये जे धाडस होतं, एकनाथ शिंदे साहेबांमध्ये जी जिद्द होती, त्यामुळेच 3 वर्षापूर्वीचा उठाव झाला, हे भान प्रत्येकाला असलं पाहिजे। खरं तर गणेश नाईक हे राजकारणामध्ये एकनाथ शिंदेपेक्षा वरिष्ठ आहे। असं असताना सुद्धा एकनाथ शिंदे यांनी निर्माण केलेलं वर्चस्व नाईकांना कायमच खूपत आलंय। अगदी एकनाथ शिंदे महायुतीचे मुख्यमंत्री असताना सुद्धा गणेश नाईकांनी त्यांना टार्गेट करण्याची संधी सोडली नाही। भाजपच्या नेत्यांनी सुद्धा एकनाथ शिंदेंच्या विरोधात गणेश नाईकांना कायम पाठबळ दिल्याची चर्चा आहे। रावण मला वाटत नाही ते ठाण्यातले जे प्रमुख नेते सत्ताधारी पक्षाची त्याला ते रावण म्हणण्याची हिंमत दाखवत। राम कोण होणार? रावणाचं दहन करायला रामाला यावं लागेल, मग राम कोण? पण मांडीला मांडी लावून सत्तेत बसायचं, मलई बोक्यांनी खायची आणि जनतेसमोर उगाच डोळे दाखवायचे। हास्यास्पद आहे, हास्यास्पद। बरोबर बोलले ना, ते चुकीचं काय बोलले? आज बघितलं ना, आज संबंध आज तुम्ही बघितलं असेल, आज या महानगरपालिका जी सक्षम असलेली महानगरपालिका मुंबईनंतर ठाणे होते आणि या ठाण्यामध्ये आज कित्येक प्रोजेक्ट
शासनाकडून मदत न घेता या महानगरपालिकेने स्वतःच्या जीवावर केलेले आहेत. परंतु आज त्या महानगरपालिकेला अशी परिस्थिती आहे की त्यांना वेळेवर पगार द्यायला पैसे नाहीत, विकासाच्या कामाला सुद्धा पैसे नाहीत. गणेश नाईक आणि एकनाथ शिंदेचं राजकीय वैर सर्वश्रुत आहे. एकनाथ शिंदेचा ठाण्यात एक हाती वरचष्मा आहे, तर गणेश नाईकांचा नवी मुंबईमध्ये दबदबा आहे. या दोन्ही नेत्यांनी एकमेकांच्या बालेकिल्ल्याला सुरुंग लावण्याचा अनेकदा प्रयत्न केला, पण यश आलं नाही. पण आता एकनाथ शिंदेचा बालेकिल्ला असलेल्या ठाण्यात भाजपनं ओन्ली कमळ फुलवण्याचं मिशन ठेवलंय. या निमित्तानं ठाणे जिल्ह्यातील राजकारणात नाईक विरुद्ध शिंदे हे चित्र पुन्हा एकदा रंगणार हे निश्चित. निकेश शार्दूल, पुढारी न्यूज, ठाणे.